आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. ए भाऊ आता चालू कर. चालू करू. बाजूला बाजूला बघ. फुलं लाव सगळीकडे. फुलं लाव. आला तर ना एवढं थांब जरा तू. ए भाऊ ऐक, तुला काय पाहिजे कसं पाहिजे ते सगळं नीट सांगा. तुझ्यासाठी चाललंय सगळं. हा बॅटऱ्या उठ आणि कामाला लागतं. बसलाय नंतर उठतो ना. इतकं काम केलंय आता जरा दम खातो. त्याने काम केलं. अगं मकासपासून हा आम्हाला ऑर्डर होतो. आम्ही सगळं काम करतोय. अरे काम करतो एवढं भांडण करून काय दम नाही लागत का? बस खाली. खरोखर दमलात ना आता. ऐकत नाही तुम्ही माझं. मी म्हणत होतो मी काहीतरी मदत करतो यांना, पण कुणीच ऐकत नाही यार. थांबा थंड घ्या नवरदेव. आज नाही काम करायचं, आज आराम. तुला कळतंय का तुझा साखरपुडा आहे, तू करणार आहेस लग्न. माझं तर पाठ झालं त्याला त्याचं लग्न नाही. सारखं तेच सांगू नको. तू का बोलतोय? अरे मी तू का मध्ये बोलतो? ए शिवा, अगं ते जिजू आहे असं नको. काय अगं जिजू आहेत ते. जिजूशी नीट बोल. इथिक्स. फिक्स. तुम्हाला कळतंय का तो तुमचा जिजू असण्याआधी माझा नवरा आहे का? आठवण करून देऊ तुम्हाला. ए आई कसली आठवण करतोय. त्यांना धमकी देतोस तू. एक मिनिट. इथे काय केलं आणि काय चाललं? आम्ही काय हा बावळट हा म्हणतोय की तू जिजूला घाबरवते आणि जिजूचे इथं जे आले तर घरी काय आला असतील. हो ना, अगदी असा विचार करूनच ना असं रडायला येतं. बिचारे जिजू. कसं होत असेल हो तुमचं? कसं सहन करता जिजू? काय सांगू तुम्हाला आता. लग्नानंतर होतं असं अगदीच. हो का? रॉकी, आमची संपदाही काही कमी नाही आहे बरं का. तुम्ही सांभाळून जरा. खरंच लग्नानंतर सगळं बदलतं. अरे बाबा तू आधी साखरपुडा कर ना, मग लग्नात आपण बोलू. काय काय लागले काय आणि माहिती. भाई रॉकी जर का लग्नानंतर काही त्रास झाला तर डायरेक्ट इथे गॅरेज वर यायचं काय. मी कसं आलो. मस्करी करू नका, मी सहज विचारलं होतं. बरं जोक सपाळ. लग्न झालं की पुरुषाचं आयुष्य बदलतं, नवीन आयुष्य मिळतं. आधीचं आयुष्य वेगळं आणि आता हे आयुष्य वेगळं. नवीन जन्म झाल्यासारखंच असतं. एक मिनिट जिजू. नवीन जन्म म्हणजे लग्नानंतरच मरण येतं ना, मग परत पहिल्यापासून सगळं शिकायचं. एक मिनिट रॉकी भाई, म्हणजे तुझं पण मरण येणार भावा. काय होणार रे भाई? काही नको बोलू आणि तू नको लोड घेऊ रे. पण परत नवीन जन्म सुद्धा होणार तुझा बघ. पण माझं काय बोलायचं अगं तू कशाला आणलं? एवढी काम करत होतीस ना, घेतलं असतं आम्ही. अगं असू दे ग, सगळे निवांत गप्पा मारत बसल्यात. आणलं काय बिघडलं? आज किती दिवसांनी आपण सगळे एकत्र जेवलो. एवढं छान वाटलं ना मला. बरं काकू शांत झाली का? म्हणजे खूप टेन्शन मध्ये होती. हो ना, तिला खूप टेन्शन आलेलं, कारण एवढी सगळी कामं आणि वेळ कमी. पण सगळ्यांनी काही ना काही कामं वाटून घेतली, त्यामुळे आता मॅडम एकदम टेन्शन फ्री झाल्यात. आता बसलीये नवऱ्याची सेवा करत. पण तिला सांग उद्या की फक्त संपदाला तयार कर, बाकी सगळं आम्ही बघून घेतो. काय भाऊ? बरं, रॉकी कसं येणार उद्या? काही बोलणं झालंय का? गाडी पाठवायचं म्हणून. त्या पाना गँग बरोबर. हा हे बघा अशू, उद्या सामानासाठी आपल्याला एक गाडी पाठवायचीच आहे, पण तू रॉकीसाठी वेगळी गाडी पाठव, छान डेकोरेट करू. चालेल. मला काय वाटतं, आणि राकेश असा एकटा कसा येईल? म्हणजे त्याच्याबरोबर कोणीतरी हवं ना. शिवा गेली तर त्याची बहीण म्हणून. हा बरोबर बोलताय दिया. हो, एकदम एकदम परफेक्ट म्हणालात तुम्ही. वहिनी, म्हणजे तो खूप लाजतो ना, तर तूच त्याला घेऊन ये ना. हो मस्त आहे. शिवा, ऐकलीस ना मॅडमची ऑर्डर? घेऊन यायचं जाऊन. काहीतरी महत्वाचं बोलतोय ना. बोल तू बोल तू. बोला बोला, ऐकते हो, असं बोलतायत मॅडम. बोल. मी जस्ट असं सजेस्ट करतेय की बाईक वरूनच आणते का ग त्याला? हे नाही हं, आपल्या घरी कार्यक्रम आहे, तो बाईकने वगैरे नाही, गाडीनेच ये. मला असं वाटतं येऊ दे बाईकनी. चांगली एंट्री होईल ना त्याची. हा, मज्जा येईल. हो, एकदम असं हिरोईक मोमेंट पण होईल आणि आपण गाडी पण छान सजवूयात ना उद्या. बरं बरं, घेऊन येते, काही हरकत नाही. जशी आपली मर्जी मॅडम. आणखी काही? नाही, मॅडमची एवढी इच्छा आहे तर आणते. हो आणणार. अरे
चाललंय यांचं ना. झालं ना फायनल झालं का तुमचं? आता लवकर झोपा कारण सकाळी लवकर उठा. हा नाहीतर ते रात्रभर जागी राहशील उद्याच्या एक्साइटमेंट मध्ये. नाही मी आता फक्त एक फोन करेन आणि मग फोन आता फोन गेला की संपली गंमत आहे. काय आहे सगळं? म्हणजे मला घराबाहेर काढलं आणि हा चंदन त्या अर्चनाला घेऊन देसाईंसोबत एन्जॉय करतोय. चांगलं चाललंय. आता कोणाला काही प्रॉब्लेम नसेल ना, कोणाला काही फरकच पडत नाही. हा फक्त मी काही केलं की सगळ्यांना दिसतं. पण मी पण शांत बसणार नाही आता. हॅलो दिव्या, हाऊ आर यू? हाय सर, मी बरी आहे. सर तुम्ही आज संध्याकाळी फ्री आहात का? हो आहे ना. का ग, काय झालं? आपण डिनरला जाऊयात. ग्रेट दिव्या, हे खरंच कमाल सरप्राईज आहे. जाऊ ना आपण. चंदन, मीही तुझ्याशिवाय खुश राहू शकते. कॉफी. थँक्यू. कशी झाली आहे सर कॉफी? अप्रतिम. इंटरव्ह्यूच्या दिवशी जर तुझ्या हातची कॉफी दिली असतीस तर लगेच सिलेक्ट झाली असतीस. फक्त कॉफीच नाही सर, माझ्या हातच्या जेवणाला पण तेवढीच चव आहे. आवडेल तुम्हाला. मग तर एक दिवस नक्कीच जेवणाचा बेत करायला हवा. मला खात्री आहे की तुझ्या हातच्या जेवणाला नक्कीच चांगली चव असणार. तुम्ही हे जे तोंड भरून कौतुक करताय ना सर, एवढं कौतुक कोणीच माझं कधी केलं नाही. ना माझ्या नवऱ्याला कधी माझी किंमत कळली ना माझ्या घरच्यांना. मला आहे. हा, मला आहे दिव्या तुझी किंमत. मला तुझ्या हातचं जेवण बनवून खाऊ घाल ना. काय चाललंय? चंदन सर, हा माझा नवरा चंदन. अच्छा, तर तू आहेस चंदन. चंदन का आलायस इकडे? मी सांगितलं ना मला नाही राहायचंय तुझ्यासोबत. जगू दे ना मला शांतपणे. जा तू इथून. एक मिनिट दिव्या, बाहेर ये, मला बोलायचं आहे तुझ्याशी. दिव्या, एनी प्रॉब्लेम? सर हा असंच मला त्रास देत असतो. काय रे? आता तुला इथून जे काही बोलायचं आहे ते डायरेक्ट वकिलाशीच बोलायचं. आणि या वस्तीतला रस्ताही आपल्या मेमरीमधून डिलीट करायचा. नाही तर याच्यानंतरची पुढची भेट डायरेक्ट कोर्टात होईल. आणि जर तरी नाही सुधारला तर हॉस्पिटल. बाई समजून फायदा घेतो का रे तिचा? चल निघ. गेट आउट.